बातमी आहे बीडमधून। बीड शहरातील शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबावर हल्ला झालेला आहे। तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचं समजतंय। या हल्ल्यात घरातील साहित्याची तोडफोड केली गेली। शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत ही घटना घडलेली आहे। 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबावर, हे कुटुंब अडगाळे कुटुंब आहे, या कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय। गणेश अडगाळे या तरुणाचा काही तरुणांसोबत वाद झाल्यानंतर अडगाळे कुटुंबावर रात्री 12:30च्या दरम्यान दगडाने मारहाण करत तर चाकूचा धाक दाखवत हा हल्ला करण्यात आलाय। तुमचा मुलगा कुठे लपलाय असा जाब विचारत चाकूचा धाक दाखवत ही मारहाण करण्यात आली आहे, तर घरातील वस्तूंचीही तोडफोड करण्यात आली आहे असा आरोप अडगाळे कुटुंबाने केलाय। या हल्ल्यात दिनकर अडगाळे आणि रेणुका अडगाळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। हरिदास, खरं तर हा खूप धक्कादायक असा प्रकार आहे। अगदी काही क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचं समजतंय। हा हल्ला एका कुटुंबावर झालेला आहे, याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की बीड शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे हरिदास यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे बीडमध्ये। 30 ते 40 जणांच्या टोळक्यांकडून कुटुंबावर हल्ला करण्यात आलेला आहे। तरुणांमध्ये झालेल्या वादावरून हा हल्ला झाल्याचं समजतंय। आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे असं या कुटुंबाने म्हटलंय। यातील जखमींवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।